बॅक टू बॅक दोन चौकार आपण पाहिले. पहिला स्विच हिट अटेम्प्ट केला, त्याचबरोबरीनं हा बाउंड्रीचा विचार आपण केला तर सफल झाले. त्याचबरोबरीनं बॅकलिफ्टला खाली ठेवत असताना बॉटम हँडचा मित्रांनो आपण वापर पाहिला फलंदाज राजकुमारचा आणि तदनंतर चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे चांगला बॉल खोलवर यॉर्कर अटेम्प्ट केला आणि त्याचबरोबरीनं हा बॉल मित्र म्हणेल खऱ्या अर्थानं चांगला फेकला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 2-4 नंतर मल्हारी भोईरचा हा मिनी कमबॅक मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आणि आपण पाहू शकता सुरुवात चांगली झाली श्री गणेश दहेगाव टीमची. 2 बॉलवरती 8 धावा आपण पाहिल्या आणि तदनंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे लाईन थोडी खराब वेट अँड वॉच आणि पंच आमच्याकडे वळतात. ऑपस्टिकला मिस केलं गोलंदाज मल्हारी भोईरनं. फेकला हा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचले ते 9 आकड्यावरती. मल्हारीचा हा बॉल वेग आहे. त्याचबरोबरीनं आपण पाहू शकतो तर फिल्डिंग पहिल्या अटेम्प्टमध्ये चांगली झाली आणि त्याचबरोबरीनं ही क्विक सिंगल आपण म्हणूयात आणि एक धाव ॲड होत असताना धावफलक आता पुढे सरकलाय. डबल डिजिट डबल फिगर 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट झाली प्रतीक येतात स्ट्रायकिंग एनवरती यावेळेस आपण पाहू शकता. मल्हारीचा हा बॉल सम मरीन डिलेव्हरी एक्सेप्ट केलं नव्हतं बॅटरनं परंतु मैदानाच्या आतमध्ये ते घडलंय. पडल्यानंतर चेंडू खाली राहतो आहे आणि येतोय हा आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. मल्हारी बोईचा फुलर लेन डिलेव्हरी हलक्या हातानं पुश केलाय. डिरेक्ट हिट. पंचांचा बोट या ठिकाणी आपण पाहू शकता तर आकाशाकडे गेला आणि फलंदाज या ठिकाणी प्रतीक आता माघारी परततोय. फलंदाज बाद. डायरेक्ट हिट आपण पाहिला आणि फलंदाज आपण पाहू शकतो तर प्रतीक त्या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. न्यू बॅटर इन फलंदाज सचिन येतात. इन ॲट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डरमध्ये तयार. तर एका बाजूला आपण राजकुमारला पाहता ज्याच्या बॅटमधनं आपण पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवातीच्या 2 बॉलवरती आपण 2 चौकार पाहिलेत. सागर राणे येतात गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये तयार आहेत. रनवेवरती स्ट्रायकिंग एंडवरती नवीन बॅटर आपण जर पाहिलं तर सचिन आहे स्ट्रायकिंग एंडवरती 10 धावा मित्रांनो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सागर राणे सद्यस्थितीला गोलंदाजी ट्रॅकवरती तयार आहेत. पॉवर प्ले संपलाय. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकता. सागरचा पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. ही सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक श्री गणेश दहिगाव क्रिकेट संघ जाऊन पोहोचला. तो 11 आकड्यावरती. 11 ऑन बोर्ड. 11 धावा मित्रांनो आपण धावफलकावरती पाहताय. सुरुवात राजकुमारनं मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं चांगली करून दिली होती आणि त्याचबरोबरीनं तिथे मल्हारी भोईरचं कमबॅक देखील राहिलं पहिल्या ओव्हरमध्ये. सागर राणेचा हा बॉल लवकर पिक केला. स्लोवर वन होता. फिंगर रोल केले होते. त्याचबरोबरीनं गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. खराब फिल्डिंग आपण पाहिली त्या ठिकाणी आपण पाहू शकता तर चौकार आला. फलंदाज तयार होतो. सागर राणेचा हा बॉल शफल झालाच फटका इथे चांगला पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेगला चेंडू आपण पाहू शकता तर एका टप्प्यानंतर मुसंडी मारतोय. धावा मिळतील 4. हा चौकार.
सो चौकार आपण पाहिलाय या बॉलवरती सफल झाले होते, स्टंपला कव्हर केलं, त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेगला हा फटका आपण पाहू शकता. चेंडू हाताला ब्रश होत असताना एका टप्प्यानंतर 4 धाव्यासाठी रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा आपण पाहताय तर आहेत 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगले बॅटिंग स्पेशली राजकुमारकडनं आपल्याला पाहायला मिळते. सागरचा हा बॉल समोरच्या दिशेने उडवला, पांड्या त्या ठिकाणी तैनात, पांड्याच्या डोक्यावरनं चेंडू मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं चेंडू हाताला ब्रश होत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे 2 चौकारानंतर हा षटकार. आपल्याला पाहायला मिळते स्पेशली राजकुमारच्या बॅटमधनं आपण 23 धावा पाहतोय. एकंदरीत चांगलं कॉन्ट्रीब्युशन, 7 चेंडू त्यांना फेस केले त्यांनी. इथे स्लोवर वन होता, स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील देखील झाली आणि त्याचबरोबरीनं आपण पाहू शकता फलंदाज राजकुमार या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो. हा लागणारा धक्का क्रमांक 2. राजकुमार देखील आता माघारी, फलंदाज बाद. सो इथे आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल शिल्लक आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं दुसऱ्या ओव्हरमधला पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आणि त्याचबरोबरीने या ओव्हरमध्ये सागर राणेवरती राजकुमारचे आक्रमण मित्रांनो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. एकंदरीत 5 चेंडू त्याने फेकलेत, 15 धावा खर्च करत असताना एक मोठा विकेट त्यानं कॅरी केला. अर्थात राजकुमारनं आपलं काम मित्रांनो खऱ्या अर्थानं केलं आहे, कारण 8 बॉलमध्ये 23 धावांचं योगदान त्यानं आपल्या संघाला दिलं आहे. आणि एकल्या चांगल्या स्थितीमध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं श्री गणेश दहिगाव क्रिकेट संघ आखी यावेळेस कल्पेश येत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग एंडवरती तयार असेल. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरमधला शिल्लक, स्टील 1 टू गो. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार, राईट मूव्ह द विकेट. सागरचा हा बॉल इथे आपण पाहिलं तर लाईन अतिशय चांगली पाहायला मिळते. शेवटचा फेकला डॉट निर्धाव चेंडू 2 ओव्हरचा वाजवी खेळ मित्रांनो कंप्लीट होतोय. टीमची टोटल जर आपण पाहिली तर बॅटिंग करते श्री गणेश दहिगाव टीम, जाऊन पोहोचले 25 अर्थात 25 या आकडावरती. 12.50 ची सरासरी मित्रांनो खऱ्या अर्थानं मेंटेन ठेवली आहे. चांगली सुरुवात राहिली आहे 2 षटकांमध्ये. स्पेशली राजकुमार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये येत होता तोपर्यंत चौकार आणि षटकारांचा पाऊस मित्र म्हणेन वर्षाव त्या ठिकाणी आपण पाहिला. अतिशय चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. 8 बॉल त्याने फेस केला आणि एकंदरीत 23 धावांचं योगदान त्याने आपल्या संघाला दिलं आहे. प्रवीण येतात अर्थात पांड्या गोलंदाजी ट्रॅकवरती तयार आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती या संघाचा तारणहार अर्थात सचिनला आपण पाहता, एक पॉवरफुल बॅटर या संघामध्ये देखील आहे. स्ट्रायकिंग एंडवरती तयार आपण पाहू शकता. इथे चांगला बॉल, पॉवरफुल बॅटरचा दर्जेदार दिमागदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, हा षटकार. अतिशय चांगला पिकअप शॉट आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीन मध्ये. काय बॅट फील आणि त्याबरोबर प्रॉपर टायमिंग. आणि या बॉलवरती मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं 8 धावा दिल्या पाहिजेत, कारण चेंडू इतक्या दूरवरती ट्रॅव्हल झाला. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय बॅटर सचिनच्या बॅटमधनं. हा दर्जेदार दर्शनीय षटकार मित्रांनो आपण पाहिला. देखील मॅच बॉल देखील आला आहे, कारण मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं खूप दूरवरती गेला होता. एकंदरीत असं वाटलं की चेंडू आता हरवला, परंतु आपण पाहू शकता तर त्या ठिकाणी चेंडू शोधून आणण्याचं काम देखील चांगल्या रीतीनं झालं. त्यांचं देखील आपण कौतुक करूया या स्पर्धेच्या वतीनं. 31 धावा मित्रांनो आपण धावफलकावरती पाहताय. पहिल्याच बॉलवरती हा तडाखा आपण पाहिला आहे फलंदाज सचिनचा. प्रवीणचा हा बॉल इथे एक्स्ट्रा कव्हरला, खेळाडू आहे त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर हा चौकार. चांगली सुरुवात राहिली तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील श्री गणेश दहिगाव क्रिकेट संघाची या मॅचमध्ये.
पटबार आहे. इथे चांगला बॉल लाईन चांगली हार्ड लाईन डिलिव्हरी आपण पाहू शकता. गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. या दोन बॉलवरती दोन मोठी फटके आल्यानंतर कमबॅकची गरज मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं होती आणि तो कमबॅक आपण म्हणूयात गोलंदाज प्रवीणचा या बॉलवरती राहिलाय. फलंदाज तयार होतो. प्रवीणचा हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हॅमर केल्या समोरच्या दिशेनं एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहिला आणि पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावरती या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक 37 अर्थात 37 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. सुरुवात चांगली राहिली राजकुमारची आणि त्याचबरोबरीनं मी म्हणेल खऱ्या अर्थानं फिनिशिंग टच देत असताना फलंदाज आपण सचिनला पाहतोय. स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न रफ्तार से किया गिरफ्तार. हा देखील एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू आला. डॉट बॉलची सांगता मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं झाली आहे. सुरुवात 2 बॉलवरती चांगली राहिली. षटकार चौका त्याबरोबरीनं एक आपण डॉट पाहिला. त्याचबरोबर नंतर दुहेरी धाव आले आणि त्यानंतर आपण हा डॉट बॉल पाहिला. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधला शिल्लक आहे. पांड्याचा पटबार मिस्टामिंग स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू फाईन लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. फिल्डिंग मध्ये थोडीशी जगलिंग आपण पाहिली परंतु सेफली चेंडूला कलेक्ट केलं. शेवटच्या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर 2 धावा येतात. 3 षटकांचा मित्रांनो खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट होतोय. धावफलकावरती धावा आपण पाहतात 39 अर्थात 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सो 3 षटकं इथे कंप्लीट होतात. शेवटचे 6 बॉल. मंगेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती मित्रांनो तयार आहे. स्ट्रायकिंगवरती कल्पेश तयार. मंगेशचा हा बॉल इथे आपण जर पाहिलं तर शॉट ऑफ गुड लेंथ एक्स्ट्रा बाउन्स. हा एक्स्ट्रा बाउन्स आपण म्हणूयात कारण एक्सेप्ट केलं नव्हतं कल्पेशनं परंतु मैदानाच्या आतमध्ये ते घडलंय आणि फेकलाय हा निर्धाव डॉट बॉल. सुरुवात चांगली राहिली आहे. चौथ्या ओव्हरची देखील आपण पाहू शकता. फायटिंग स्कोर मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं उभा केला परंतु इथून 10-12 धावा घेणं देखील गरजेचं आहे कारण आपण मागच्या मॅच जर पाहिला असेल तर आदर्श 11 धानिवली संघ अडचणीत होता. 2 ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये 34 बनावचे होता आणि हरी भोईरची जी बॅटिंग राहिली अतिशय चांगली. इथे चांगला बॉल स्लॉट मध्ये चेंडू हवेत प्रॉपर टायमिंग. प्रवीणच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतो आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक. आमच्या व्यासपीठाला दिली सलामी. चेंडू सीमा पार. हा षटकार. सो षटकार येताना पाहायला मिळतो आपल्याला आणि त्याचबरोबरीनं धावफलक आता पुढे सरकलाय. 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक तेरी तो एक मेरी. पहिला निर्धाव मंगेश भोईरचा राहिला आणि त्यानंतर आपण पाहू शकता तर कुलपीच्या बॅटमधनं हा डायनामाइट हिट आपण पाहिला. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मंगेशचा हा बॉल मिनी हेलिकॉप्टर फॉलो थ्रू मध्ये थोडीशी मिस फिल्डिंग ओव्हर एक्साइटमेंट. चेंडू कलेक्ट होण्याच्या अगोदर मंगेश भोईरने रनआउटचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आपण पाहू शकता थोडीशी जगलिंग झाली आणि त्याबरोबर एक क्विक सिंगल आपण म्हणूयात आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकला. 46 अर्थात 46 धावा धावफलकावरती. 3 चेंडूची फेकी अजूनही मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं शिल्लक आहे. मंगेश भोईर तयार. राईट आर्म राऊंड द विकेटनं. स्ट्रायकिंग एंडवरती सचिन आहे. चांगला बॉल इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न. लालच बुरी बला. समोरचा बॉल आडव्या बॅटनं लॉफ करण्याचा प्रयत्न होता. व्हेरिएशन मित्रांनो पण पाहिलं पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू कट होतो आणि त्याचबरोबरीनं एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. फेकला मंगेश भोईरनं हा निर्धाव डॉट बॉल. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल आहेत शिल्लक.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक फुटवर्कचा वापर चेंडूच्या रेंज पर्यंत पोहोचत एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहे. चुकी झाली नाही या पहिल्या टेमला पकडलाय झेल आणि फलंदाज सचिनच्या वादळी अंतीचा पारीचा देखील होतो अंत. फलंदाज बाद. चांगले राहिले होते फलंदाज सचिन आपण पाहू शकतो त्यावेळेस डान्सिंग डाऊन दी ट्रॅक फुटवर्कचा वापर आपण पाहिला चेंडूच्या रेंज पर्यंत फलंदाज सचिन पोहोचला होता परंतु आपण पाहिलं तर टायमिंग प्रॉपर झाला नाही आणि एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश होतो. नवी बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जगनला आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडवरती तयार. शेवटचा बॉल फेस करेल हा फलंदाज. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक शॉर्ट पॉइंट इथे आपण पाहू शकता झेल कलेक्ट केला आणि शेवटच्या बॉलवरती देखील मंगेश भोईरला सफलता मिळते. 4 ओव्हरचा मित्रांनो वाजवे खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. बॅटिंग करत होती श्री गणेश दहिगाव टीम. बनवल्या 4 षटकामध्ये 46 धावा आणि 47 धावांचं टार्गेट हा मॅच जिंकण्यासाठी आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघासमोर ठेवण्यात आला. या धावा बनतील का या धावा डिफेन्स केल्या जातील ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाणार आहोत. कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन. इन्व्हाइट करू आमचे साथी समालोचक करतात सुनील शेळके सर यांना. तोपर्यंत मी थांबतो. तुम्ही थांबू नका ऐकत राहा पाहत राहा कुरावळेकर चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम. थँक्यू सो मच. हॅलो. त्याचबरोबरीने इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करत आहोत. आई गावदेवी खाटेगिरी टीम कॅप्टन आणि त्याचबरोबरीनं ब्राह्मणगाव टीमचा कर्णधार आपलं येणं देखील गरजेचं राहील कारण इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करत आहोत. ब्राह्मणगाव टीम कॅप्टन आणि त्याचबरोबरीनं आई गावदेवी खाटेकर अर्थात जगदीश भाग्यवंत आपण या टॉससाठी.
धन्यवाद राजेश. मैदानाच्या आतमध्ये या सामन्याच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. धानिवली आणि दहिगाव या दोन मातब्बर दिग्गज संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात असेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एका बाजूने आई गावदेवी खाटेकर आणि त्यांच्या विरोधात ब्राह्मणगाव असा असणार आहे. या सामन्याची नाणेफेक संपन्न केली जात आहे. प्रवीणसाठी फुल टॉस. इथे हवा तसा संपर्क खरं तर प्रोड्यूस करता आला नाही फलंदाज प्रवीण भोईरला. एक धाव मिळेल इतका अंतर चेंडूने कापलं होतं. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित होते. सुनील चेंडू वाढून फेकी झाली. एक धाव इकडे मिळालेली आपण पाहिलेली आहे. कल्पेशच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. यावेळेचा हा फटका चांगला आहे आणि याच बरोबर चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. फटका दमदार, दर्जेदार चौकार. होतं समोर ठेवलेला चेंडू इथे अपील केली जाते. पंचांचं बोट आबाळाकडे. याचाच अर्थ फलंदाज सागर खेळाडू कक्षाकडे येईल. यष्ट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न अंगलट आला फलंदाजाच्या आणि इथे LBW ची शिकार ठरतायत फलंदाज सागर राणे. New batter in at number 3, Mangesh, walking into the ground. 9 धावा धावपलकोर खरं तर आपण बघत आहात. या अगोदर एक फलंदाज बाद झालेला आहे. 1 धावा आहेत बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 47. पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर गोलंदाजी चांगली राहिली होती शेवटच्या षटकामध्ये मंगेश भोईरची. त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये तुम्ही जे करता त्यातून तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. तोच कॉन्फिडन्स इथे कशा पद्धतीने वापरतील मंगेश भोईर हे आपल्याला पाहायचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. कल्पेशच्या वतीने ते हाताळलं जात आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. वायडिश लॉंग ऑफ अँड काउ कॉर्नर. मंगेशसाठी लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. चेंडू पर्यंत पोहोचले आणि टिपला झेल. याच बरोबर फलंदाज मंगेश भोईर याची हाराकिरी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सततच्या दुसऱ्या डावामध्ये मंगेश स्वस्तामध्ये बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मल्हारी भोईर जात आहेत. या अगोदर सलामीसाठी आलेला मल्हारी यावेळेस क्रमांक 4 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि ही जोडी या अगोदरच्या पहिल्या सामन्यासाठी सलामीसाठी होती आणि ती आता मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. प्रवीण अजूनही 2 चेंडूचा सामना करत असताना व्यक्तिगतरित्या 3 धावांचं योगदान देत असताना मैदानावर उपस्थित आहेत. मल्हारी नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे आलेले आपण पाहू शकाल. दुसऱ्या षटकाला जगनच्या वतीने सुरुवात केली जाईल. अँगल क्रिएट करत असताना एक कोन तयार करायचा आहे गोलंदाज जगनला आणि या प्रयत्नातच फलंदाजापासून फार दूर चेंडू दरम्यान इकडे चेंडू ठेवला जातो. पंच सागर कापडे आमच्याकडे वाहत आहेत. हा चेंडू इथे वाईड घोषित केला गेला. एक अतिरिक्त धाव मिळाली. एकूण धावा 10.
समोरच्या दिशेने फोर्सेबल स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, सचिनच्या वतीने इथे झेल टिपला गेलेला आहे. फलंदाज बाद होण्याचा क्रम थांबता थांबत नाही. आदर्श 11 धानिवलीचा आणि या बेस प्रवीण भोईर अर्थात पांड्या बाद. क्रमांक 5 साठी फलंदाज मागच्या मॅचचा हिरो हरी आलेले आहेत आणि यावेळेस त्यांच्या समोर त्याच पद्धतीचं आव्हान आहे. पाहायचं आजचा दिवस हरी कशा पद्धतीने वापरतील. कधी कधी एखाद्या खेळाडूचा, एखाद्या खरं तर फलंदाजाचा, गोलंदाजाचा, कधी कधी एखाद्या संघाचा एखादा चांगला दिवस असतो आणि त्या दिवसाचा ते चांगला वापर करत असतात. त्या पद्धतीने आजचा दिवसात पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये चांगली खेळी केली होती फलंदाज हरी. इथे क्रमांक 5 साठी यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, शॉट होता, त्याला कट केलेला आहे. चेंडूला अक्षरशः कापला आणि त्यानंतर तटवलं. क्षेत्ररक्षक डीपमध्ये होते उपस्थित. चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली, एकदा विकेट मिळाली, एका धाब्याने धावफलक पुढे गेलं. एकूण धाबा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 11 अर्थात 11. 3 गडी बाद झालेले आहेत. बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये प्रवीणचं बाद होणं या धावफलकाला परवडणारं आहे की नाही हे आपल्याला पाहावं लागेल. काय बरे वाईट पडसाद प्रवीणच्या बाद होण्याचे या धावफलकावर उमटतील हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. जगन पुन्हा एकदा बतील. जगन शेळके आहेत क्रमांक 2 साठी. हे बॅटल पाहण्यासारखा, कारण जगन राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करतायत आणि समोर डावकुऱ्या हाताचा फलंदाज मल्हारी भोईर आहे. त्याच्यासाठी ही कंजेनियल सर्कमस्टान्सेस अर्थात सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये त्याचाच वापर करत असताना फलंदाजाने चेंडूला फेकून दिला. डीप स्क्वेअर लेग रिजन शिबारेषेच्या पलीकडे हा षटकार. पूर्वानुभव आहे, पूर्वस्मृती, गतस्मृती की ज्या आनंददायी ठरल्या होत्या त्या आपल्या मनामध्ये निश्चितच आणत असताना त्या खेळ काढण्याचा प्रयत्न करतील फलंदाज हरी भोईर. 18 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं अजूनही शेष आहे. स्विच करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट टू दी फिल्डर, well judged and equally well taken by that fielder. Rajkumar has made a great job and batter Hari Bhoir departs. Out झाला. फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे जरी असाल तरी स्वतःच्या विकेटची प्राइस खरं तर तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर स्वतःसाठी थोडा वेळ तुम्हाला देणं गरजेचं असतं. अशातच इथे वेळ दिला नव्हता फलंदाज हरीनं. पहिल्या चेंडूवर प्रभाच्या विरुद्ध दिशेने जात असताना रिव्हर्स चा अटेम्प्ट केला गेला आणि क्षेत्ररक्षक उपस्थित होते पॉइंटला. त्याने चांगला झेल दरम्यान तिकडे टिपला. फलंदाज बाद झाले. धावफलकावर धावा आहेत 18. 4 गडी बाद झालेले आहेत. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर जवळजवळ 13-13.5 धावा प्रत्येक षटकामागे इथे बनवायचे आहेत. इथे फटका फसलाय. समोर क्षेत्ररक्षक कल्पेश उपस्थित आहेत. चेंडूपर्यंत पोहोचतायत. हा झेल दरम्यान इकडे सुटलेला आहे. साई याला जीवदान मिळत आहे आणि या 2 धावा सुद्धा धावफलकावर जोडल्या जातात आणि या 2 धावांनी धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या असतील 20 आणि 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे यानंतर 2 षटकांचा खेळ शेष आहे आणि 27 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे धानिवली या संघाला. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. 3रं षटक लगेचच तुम्हाला मार्गस्थ करावं लागेल.
कारण 2 षटकांसाठी तुम्ही बरोबर 11 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. म्हणजे हे षटक 4 मिनिटांमध्ये कव्हर करणं क्रमप्राप्त आहे, कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा 2 गडी बाद केले गोलंदाज कल्पेशने. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च करत असताना 2 गडी बाद केले गोलंदाज जगनने. आता यावेळेस इथे जबाबदारी घ्यावी लागेल फलंदाज मल्हारी भोईरला. जबाबदारी घेणारे खांदे हे कधीही अशक्त होत नसतात, ते सशक्त बनत जात असतात असं म्हटलं जातं. आणि पाहायचं इथे जबाबदारीचं निर्वाहन मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने फलंदाज मल्हारी भोईर करतील. राजकुमारच्या वतीने तिसरं षटक सुरू केलं जात आहे. क्लीन बॉल, त्रिफळाचीत दांडी उद्ध्वस्त केली गेलेली आहे फलंदाज मल्हारी भोईरची. आणि याच बरोबर या सत्रातील या सामन्यातील प्राइसलेस विकेट अर्थात मल्हारी भोईर हा फलंदाज बाद. आऊट झाला. मल्हारी आणि हरी हे सुद्धा परतलेले आपण पाहिलेले आहेत. इथे हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाच्या समोर चेंडू उसळी घेताना खरं तर आपण पाहिला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षक ॲट द एंड इथे सचिनच्या वतीने केलं गेलं. 2 धाबा आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. आणि कल्पेश यांचं बॅकअप सुद्धा मिळालं होतं. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये बॅकअप देणं हे क्रमप्राप्त असतं, अत्यंत गरजेचं असतं. ज्या ज्या संघाने क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे त्या संघाचं मोराल अप होत असतं, बूस्ट होत असतं. त्याचबरोबर त्यांच्या अंगामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारत असते. खेचून मारण्याचा प्रयत्न, ऑकवर्ड पोझिशनमध्ये फलंदाज आलेले खरं तर आपण पाहिलेले आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला आडव्या बॅटने प्रहार करायचा होता फलंदाज गौरवला आणि त्यामध्ये ते अयशस्वी ठरलेले आहेत. दोन्ही गोलंदाजांनी सगळ्यात महत्त्वाची कामगिरी केली. 4 फलंदाजांना त्याने बाद केलेले आहेत. आणि अशातच तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू, लांबी चांगली होती परंतु योग्य दिशेने चेंडू खरं तर इथे हाताळता आला नाही. दिशेवरचं नियंत्रण थोडं खालावलं गोलंदाज राजकुमारचं. एकेरी धावपलकर जोडली जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहे 23 अर्थात 23. 9 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण अंतर उरलेलं आहे. 9 मध्ये 24 ची गरज असताना इथे स्लॉक केलेला आहे. पाहायचं एक क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचताय. चांगलं क्षेत्ररक्षण, पेकी सुद्धा चांगली झालेली आहे परंतु फलंदाज सेफली आपल्या बॅटिंग क्रीजमध्ये पोहोचलेले आपण पाहिलेले आहे. त्यामुळे पंच स्थिर होते. 2 धावांची वाढ या धावपलकावर केली जाईल आणि एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते असतील 25 अर्थात 25. 47 धावांचं लक्ष आहे आणि अजूनही 22 धाबा बनवायचे. चेंडूचा जर विचार केला तर 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. 8 चेंडू 22 धाबा. गौरवसाठी समोर ठेवलेला चेंडू, इथे गौरवने मनगटी ताकदीचा वापर केला आणि खेळाडू कक्षाला इथे सलामी दिली. महत्वाच्या आणि निर्णायक क्षणाला गौरवचा हा गौरवशाली फटका. षटकार आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचा शेवटचा चेंडू कशा पद्धतीने गोलंदाज हाताळतील हे सुद्धा महत्वाचं आहे. शेवटच्या चेंडूवर फलंदाज काय विचार करेल हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं आणि कुतूहलाचं असेल. एखादी धाव घेऊन स्ट्रायकिंग एंड शेवटच्या षटकामध्ये स्वतःकडे ठेवायचा आहे की इथे याच पद्धतीने खेळायचं आहे फलंदाज गौरवला.
इथेही समोर ठेवलेला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक दूरवर उपस्थित आहेत, चेंडू पर्यंत सचिन पोहोचले आणि इथे अत्यंत कठीण झेल सचिनने इथे घेतलेला आहे, त्यामुळेच फलंदाज गौरव बाद झालेला आहेत आणि पुन्हा एकदा ही कथा बदलेल. कहाणी में ट्विस्ट, फलंदाज गौरव बाद. केला तर साई आलेले आहेत, 6 चेंडू 16 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 16 धावांची गरज असलेली खरं तर आपण पाहूया स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साई. काय घडेल या सामन्यामध्ये, कोण असेल विजयी आणि कोण जाईल तिसऱ्या फेरीमध्ये हे पाहावं लागेल. पायांमध्ये ठेवलेला चेंडू, इथे फटका चांगला, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेस केला, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल आणि इथे फलंदाज साई बाद झालेले आहेत. पूर्ण होते दुसरीचा प्रयत्न दरम्यान इथे निश्चितच केलेला आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सायने, परंतु ते बाद झालेले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गिरीश. फुलटॉ चेंडू इथे फिरून मारलेला आहे, चार चेंडूंचा काही शेष आहे, 4 चेंडू 12 धावा, येणारा चेंडू फ्री हिट. डोळे उघडे ठेवून खरं तर आपल्याला नीट बघावं लागेल. मला असं वाटतं 5 चेंडू आहेत, येस 5 चेंडू 12 धावा. फ्री हिटचा चेंडू फलंदाजाच्या समोरून खरं तर इथे उडवलेला आहे गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी दरम्यान इथे सुनील माळी करतायत, खांद्याचा अतिरिक्त वापर करतायत, चांगला पेस त्यांच्या वतीने जनरेट केला जातोय, त्याचबरोबर उद्दिष्टेच्या बाहेर चेंडू ठेवतायत. 4 मध्ये 12. पायांमध्ये ठेवलेला चेंडू, एक अवांतर धाव इकडे मिळेल. ज्या 12 धावांची गरज होती त्यामध्ये एकदम निश्चितच कमी झालेली आपण आता पाहू शकाल. दबाव दोन्ही खेळाडूंवर आहे, फलंदाजांवर जितका दबाव आहे तितकाच दबाव इथे गोलंदाजावरही आपल्याला पाहायला मिळतो. 4 चेंडू 11 धावांची गरज. समोर ठेवलेला चेंडू, स्लॉकचा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, कल्पेच्या वतीने क्षेत्ररक्षण चांगलं झालं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंगलट ठरू शकतो, येऊ शकतो आणि तेच झालेलं आहे. एक चांगला फलंदाज दरम्यान इकडे बाद झालेला आपण पाहू शकाल. बाद होणारा फलंदाज गिरीश.
आहे. क्षेत्ररक्षक जिकडे उपस्थित आहेत तिकडे फटका खेळलाय. आणखी एक फलंदाज दरम्यान इथे बाद झालेले आपण पाहिलेले आहेत आणि याचमुळे अडचणी आता वाढलेल्या आहेत, त्या म्हणजेच आदर्श 11 धानिवली संघासमोर. मध्ये वामन भोईर आलेले आहेत. 2 चेंडूंमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. पाहायचंय 2 चेंडू 10 धावा. पुलटा चेंडू समोरच्या दिशेने खेळलेत आणि क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त एक धाव मिळाली आणि याच बरोबर आता या सामन्यामध्ये चांगली पकड निर्माण झालेली आहे, ती म्हणजे श्री गणेश दहीगाव संघाची. दोन्ही संघ चांगले खेळले, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षक वर्गाच्या मनोरंजनासाठी हा सामना अत्यंत युक्त ठरला. शेवटचा चेंडू येणं शेष आहे आणि 9 धावांची गरज आहे. चला, अतिरिक्त वेळ घेऊ नका. गोलंदाज सुनील तयार असते. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल फलंदाजाला. ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज आले इथे. याचबरोबर हा सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या फेरीतील आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तो म्हणजे श्री गणेश दहीगाव संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. मेनी कॉंग्रॅच्युलेशन बॉयज, प्लेड वेल अँड हार्ड लक, टफ लक आदर्श 11 धानिवली. हार्ड लक मल्हारी, हार्ड लक प्रवीण भोईर, वामन भोईर, गिरीश अँड ऑल टीम.